नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकदंत कोचिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आधीच्या लेक्चरमध्ये आपण 10th क्लास पार्ट 2 मधला चॅप्टर फर्स्ट सिमिलॅरिटी विषयी सुरुवात केली होती, ज्याच्यामध्ये आपण बेसिक गोष्टी बघितल्या होत्या. रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट विथ इक्वल बेस, आणि हाईट आणि बेस दोन्ही वेगळे असल्याच्या नंतर काय कंडिशन असतात याविषयी आपण बेसिक अभ्यास केला. या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधले काही प्रॉब्लेम घेऊया. तर बघा, पहिला प्रॉब्लेम आहे सिमिलॅरिटी चॅप्टर प्रॅक्टिस सेट 1.1 मधला. बेस of triangle is 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of area of these triangles. बघा, क्वेश्चन आपल्याला असा म्हणतो, या ठिकाणी आपल्याला दोन ट्रायंगल दिलेत, त्या दोन ट्रायंगलचा आपल्याला बेस दिला आणि त्या दोन ट्रायंगलची आपल्याला हाईट दिली, आणि आपल्याला विचारलं फाइंड द रेशिओ ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल्स. तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा, सोल्युशन मध्ये सर्वात पहिले आपल्याला लिहायचं लेट एरिया A1. पहिल्या ट्रायंगल विषयी आपण एरिया A1 कन्सिडर करणार, A1, आणि A1 एरिया असणाऱ्या ट्रायंगल मध्ये बेस B1, हाईट H1. नंतर दुसऱ्या ट्रायंगल विषयी एरिया A2, त्याच्यामध्ये बेस B2 आणि हाईट H2 असं आपण कन्सिडर करूया. तर बघा, आपल्याला माहिती आहे, जर का दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ आपल्याला घ्यायचा असेल तर तो त्या ट्रायंगलच्या प्रोडक्ट ऑफ रेशिओ ऑफ देअर बेस अँड हाईट याच्याविषयी असतो. आपल्याला माहिती आहे, आपण कंडिशन बघितली होती की A1 अपॉन A2, एरिया ऑफ ट्रायंगल A1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. तर या ठिकाणी कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये आपल्याला ती कंडिशन लिहावी लागेल. कंडिशन आपण ही बघितली होती, द रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. हे आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहावंच लागल. याच कंडिशन वरून द रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड हाईट. दोन त्रिकोणाच्या, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ हा त्या दोन ट्रायंगलच्या बेस आणि हाईटच्या प्रोडक्टच्या रेशिओ एवढाच असतो. हे आपल्याला या कंडिशन वरून कळालं. तर याच्यामध्ये आपण या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करू. व्हॅल्यूज पुट केल्याच्या नंतर आपल्याला त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ मिळून जाईल. A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 आपण कन्सिडर केलेला आहे 9 इंटू H1 आहे 5 अपॉन B2 आहे 10 इंटू H2 आहे 6. या ठिकाणी आपल्याला कॅन्सलेशन करायचं आहे. बघा, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 6 3 2 जा 6, 3 3 जा 9. या ठिकाणी आपल्याकडे रिमेनिंग मध्ये राहिलं 3 इंटू 1 अपॉन 2 इंटू 2 इज इक्वल टू 3, 2 इंटू 2 4. तर आपल्याला या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ मिळाला 3:4. यालाच आपण या ठिकाणी A1 अपॉन A2 इज इक्वल टू 3:4 असंही लिहू शकतो. तर आपल्याला नंतर आन्सर मध्ये लिहावं लागेल द रेशिओ ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल्स the ratio of area of these triangles are 3:4. is 3:4. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला प्रश्न, आपल्याला दोन ट्रायंगल दिलेत, त्या दोन ट्रायंगलच्या आपल्याला हाईट आणि बेस दिला, आणि त्यावरूनच आपल्याला त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ शोधायचा होता. आपल्याकडे कंडिशन होती, जर का दोन ट्रायंगल मध्ये हाईट आणि बेस दिलेला असेल आणि त्याचा रेशिओ शोधायचा असेल तर त्या दोन ट्रायंगलच्या बेस आणि हाईटचा मल्टिप्लिकेशन करायचं, आणि त्या पहिल्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ आणि दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया रेशिओ फाइंड आउट करण्याकरिता आपल्याला त्या बेस आणि हाईटचा प्रोडक्ट घ्यायचा आणि याचा रेशिओ घ्यायचा B1 H1 B2 H2. ह्या प्रॉब्लेम मध्ये, ह्या स्टेटमेंट मध्ये आपण ह्या गोष्टी ठेवल्याच्या नंतर आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या.
तर पहिला प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. आपण बघूया क्वेश्चन नंबर, आपल्यासमोर क्वेश्चन नंबर सेकंड आहे. क्वेश्चन नंबर सेकंड आपल्यासमोर आहे. फिगर बघा, हे फिगर आहे BC परपेंडिक्युलर टू AB. या ठिकाणी हा BC परपेंडिक्युलर आहे या AB वरती, AD परपेंडिक्युलर आहे AB वरती. BC ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 4, AD ची व्हॅल्यू दिलेली आहे 8. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. तर बघा, या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ शोधायचा आहे. आपल्याला डायग्राम दिलेली आहे. या डायग्राम वरून आपल्याला काय काय गोष्टी कळतात हे आपण बघूया. बघा, आपल्याला BC परपेंडिक्युलर दिलेला आहे AB वरती, म्हणजेच BC जर का परपेंडिक्युलर असेल तर AB हा ABC ट्रायंगल साठी, ट्रायंगल ABC साठी, ट्रायंगल ABC साठी जर का BC परपेंडिक्युलर असेल तर AB हा बेस असेल आणि CB ही हाईट असणार, BC किंवा CB हाईट असणार. आणि नंतर आपल्याला सांगितलेलं आहे की AD हा AD परपेंडिक्युलर आहे AB वरती, म्हणजेच AB हा बेस असणार आणि AD ही हाईट असणार. तर बघा, चला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. सोल्युशन्स. सर्वात आधी आपण कोणत्या ट्रायंगल मधला बेस कोणता आहे आणि हाईट कोणती आहे याविषयी लिहून घेऊया. तर फॉर ट्रायंगल ABC, या ट्रायंगल ABC साठी BC इज इक्वल टू हाईट लिहून घेऊ, height, and AB is the base, and AB is equal to base for triangle ABD. AD is height and AB is base. बघा, हे आपल्याला डायग्राम वरून कळालं. आपल्याला प्रश्नामध्ये ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे आपण ज्या परपेंडिक्युलर गोष्टी आहेत त्याला आपण हाईट कन्सिडर केली, ज्याच्या वरती परपेंडिक्युलर आहेत त्याला आपण बेस म्हणलं. या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत. BC इज इक्वल टू 4 अँड AD इज इक्वल टू 8. आणि आपल्याला शोधायचा आहे एरिया, रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. तर आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB मध्ये आपण बघू शकतो, आपल्याला माहिती आहे दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ या ठिकाणी काय सेम आहे, कोणी सांगू शकतं? या ठिकाणी सेम आहे बघा, बेस. ABC साठी बेस आहे AB आणि ADB साठी सुद्धा बेस आहे AB. तर आपल्याला माहिती आहे बेस इक्वल असला तर, जर का दोन ट्रायंगलचा बेस इक्वल असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ हा त्या ट्रायंगलच्या हाईटच्या रेशिओ एवढा असतो. तर आपण या ठिकाणी लिहू शकतो इज इक्वल टू H1 अपॉन H2. तर आपल्याकडे H1 फॉर हाईट फॉर ट्रायंगल ABC इज 4 सेंटीमीटर, ती आहे BC अपॉन हाईट फॉर ट्रायंगल ADB आहे आपल्याकडे AD. तर आपल्याकडे BC आहे 4 सेंटीमीटर आणि AD आहे 8 सेंटीमीटर. याचा आपण रेशिओ घेऊ शकतो 4 1 4, 4 2 8. आपल्याकडे रेशिओ आला 1:2. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB चा रेशिओ आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. बघा काय केलं आपण, सर्वात आधी आपण डायग्राम बघितली, जी डायग्राम आपल्याला दिली त्या डायग्राम मध्ये आपल्याला सांगितलं होतं BC परपेंडिक्युलर आहे AB वरती, तर BC हाईट झाली, AB हा बेस झाला. नंतर आपल्याला सांगितलं AD परपेंडिक्युलर आहे AB वरती, AD हाईट झाली
आणि ए बी बेस झाला. तर या ठिकाणी आपल्याला दोन ट्रायंगल असे दिले ज्यांचा बेस हा इक्वल आहे आणि आपल्याला माहिती आहे या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल. या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल आपण H1/H2 का घेतलं? फॉर द ट्रायंगल विथ इक्वल बेस द रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू triangles with equal base is equal to base is equal to their corresponding equal to ratio of their corresponding equal to ratio of their corresponding heights. हे आपल्याला लिहावंच लागल. जर ब्रॅकेटमध्ये आपण हे लिहिलं नाही तर एक्झामिनरला कळणार नाही की H1/H2 आपण का घेतलं. आपण जेव्हा हे लिहू तेव्हाच आपण समोरची प्रोसेस करू शकतो. जर आपल्याकडे बेस सेम असेल तर आपण दोन ट्रायंगलच्या हाईटचा रेशिओ घेतला आणि आपल्याला त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो मिळाला. बघा खूप सोपं आहे, फक्त कंडिशन तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. बेस सेम असल्याच्या नंतर एरियाचा रेशो कसा येतो, हाईट सेम असल्याच्या नंतर एरियाचा रेशो कसा येतो, ह्या दोन कंडिशन तुम्हाला समजल्या तर सिमिलॅरिटी चॅप्टर खूप सोपं आहे. आशा करतो हे दोन प्रश्न तुम्हाला समजले असतील. राहिलेले 3 प्रश्न आपण येणाऱ्या नवीन लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.